पडळकर यांच्या विधानाचा निषेध करणारा आंदोलन सुरू आहे। सध्या ही दृश्य आपण बघतोय। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। राष्ट्रवादीचं हे आंदोलन आहे। गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून हे आंदोलन केलं जाते। अत्यंत खालच्या शब्दात जयंत पाटील यांच्या संदर्भात पडळकरांनी टीका केली, ज्यावरून त्यांचं नेतृत्व म्हणजे फडणवीसांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली। संपूर्ण राजकीय वर्तुळातून या संदर्भात पडळकर यांच्यावर टीका होतीये आणि अशात आता नागपूरमधली ही दृश्य आपण बघतोय। पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध करत हे आंदोलन सुरू आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, घोषणाबाजी त्या ठिकाणी सुरू आहे, जोडे मारले जात आहेत पडळकरांच्या फोटोला, काय नेमकं घडतंय? आंदोलनाचं काय स्वरूप आहे? रिद्धी, आपण पाहिलेलं आहे की आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी पोलिसाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल अपशब्दांचा वापर केलेला होता। त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे आणि नागपूरमध्ये हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। नागपूरच्या व्हेरायटी चौकामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतर्फे आंदोलन करण्यात येत आहे, निषेध करण्यात येत आहे गोपीचंद पडळकर यांचा आणि गोपीचंद पडळकर यांनी माफी मागावी अशी मागणी या निषेध आंदोलनातून व्यक्त करण्यात येत आहे। यानंतर आता नेमकं हे इतरही ठिकाणी होतं का आंदोलन किंवा गोपीचंद पडळकर माफी मागतात की काय, किंवा या प्रकारची वक्तव्य त्यांनी याआधीही केलेली आहेत, त्याही व्यतिरिक्त त्यांच्यासाठीच हे असं आंदोलन सुरू आहे आणि गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला ज्या महिला कार्यकर्त्या आहेत त्या जोडे मारून निषेध व्यक्त करतायत। जी निश्चित, आणि त्याच्यामुळेच ही जोरदार घोषणाबाजी नागपूरमध्ये पाहायला मिळते। पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून हे आंदोलन आता केलं जात आहे। पुन्हा एकदा ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूया। एकीकडे दृश्य आहेत नागपूरमधली जिथे जोरदार घोषणाबाजी केली जाते, तर दुसरी दृश्य आहेत सांगलीतली। या ठिकाणी रस्त्यावर टायर जाळण्यात आलेले आहेत आणि पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। पोलीस आता सांगलीमध्ये या ठिकाणी दाखल झालेत। आपण बघतो हे टायर बाजूला करण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे। जयंत पाटील यांच्या संदर्भात केलेलं विधान होतं पडळकरांचं, ज्याच्यावरून ही सगळी तीव्र आंदोलनं होताना दिसत आहेत। सध्याची दृश्य नागपूर आणि सांगली या दोन ठिकाणची आहेत। नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत रस्त्यावर उतरत जोरदार घोषणा दिलेल्या आहेत पडळकरांच्या विरोधात आणि दुसरीकडची दृश्य सांगलीतली आहेत। या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न झालाय, कारण रस्त्यावर थेट टायर जाळले गेले आणि पोलीस या ठिकाणी सध्या आपण बघतोय की परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करतात। प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्याशी जोडले गेलेत। स्वप्नील, सांगलीमधली ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय, टायर जाळण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केलाय। आत्ताची काय परिस्थिती आहे, काय नेमका परिणाम या सगळ्याचा झालेला आहे तिथे? नक्कीच, आपण जर पाहिलं तर गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ आता सांगलीमध्ये सर्वत्र आंदोलन होत असल्याचं पाहायला मिळतंय। ईश्वरपूरमध्ये सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। सध्या ईश्वरपूरमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सध्या रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यांनी पेठ ते सांगली महामार्ग जो आहे तो रोखून धरलेला आहे। तसेच काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती टायर जाळून देखील आता रास्ता रोको आंदोलन केल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। तसेच ईश्वरपूर आणि आष्टा शहरात देखील कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांची माफी मागावी अशी या कार्यकर्त्यांची प्रमुख मागणी आहे आणि याच अनुषंगाने आता हा रास्ता रोको सुरू असल्याचं पाहावयास मिळतंय। जी, त्याच्यामुळे आता या परिस्थितीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणं सुद्धा महत्त्वाचं असेल। सांगलीतल्या ईश्वरपूरमध्ये पडळकरांविरुद्ध हे आंदोलन झालं, टायर जाळण्यात आले आणि पोलिसांनी आता या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचे जे प्रयत्न केले त्याची दृश्य आपण बघणार आहे। म्हणून त्याच्या विरोधात आम्ही इथे आंदोलन करत आहे आणि आमची महाराष्ट्र शासनाला, आदरणीय गृहमंत्र्याला निवेदन आहे की असं वक्तव्य करणारा जो कोणी तुमचाही भाजपचा असेल तरी त्याची विधानसभाची सदस्यत्व रद्द करून त्याला अटक करण्याची मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी करत आहे। आपण बघतोय नागपूर आणि सांगली या दोन्ही ठिकाणी पडळकरांनी जे विधान केलं जयंत पाटील यांच्या संदर्भात, जी टीका केली खालच्या शब्दात, त्याच्यावरून आता हा तीव्र निषेध व्यक्त केला जातोय।
नागपूरमध्ये घोषणाबाजी सुरू आहे. सांगलीमध्ये थेट रास्ता रोको केला गेलाय. मगाशी टायर जळलेले होते या सगळ्या आंदोलकांनी. आता थेट रस्त्यावर सगळे हे आंदोलक बसलेले आपण बघतोय. पूर्णपणे दोन्ही बाजूने वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न, रास्ता रोकोचा प्रयत्न या सांगलीमध्ये होताना दिसतोय. दोन दिवसापूर्वी आपल्या राज्याचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार